दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. अलिबाग तालुक्यातील काही कर्जदारांनी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी होत असलेल्या त्रासाविरोधात मनसे कार्यालयात धाव घेतल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही नागरिकांनी जानेवारी 2025 मध्ये व्यवसायासाठी मिंटिफाय फिनवर्स लिमिटेड या फायनान्स कंपनीकडून 11% व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज घेतले होते. मात्र कर्ज घेतल्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच कंपनीकडून संपूर्ण कर्ज रक्कम भरण्याचा तगादा लावला जात असल्याची तक्रार कर्जदारांनी केली आहे. काही कर्जदारांच्या मते 1-2 हप्ते उशिरा भरल्यास पोलिसांत तक्रार करण्याची दिली जाते. तसेच कंपनीचे प्रतिनिधी घरापर्यंत येऊन दबाव टाकतात असा आरोपही नागरिकांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत नागरिकांना अनावश्यक त्रास देणे तात्काळ थांबवावे, अन्यथा मनसे शैलीत उत्तर दिले जाईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे अलिबाग तालुक्यातील आर्थिक व्यवहार आणि फायनान्स कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माझं लोन बिझनेस लोनसाठी मला लोन दिलं होतं फायनान्सकडून, मेंटिफी फायनान्सकडून. सांगितलं होतं 11%, पण बिझनेस लोन होतं, प्रॉपर्टीचं लोन नव्हतं. पण त्यांनी आमची प्रॉपर्टी घेऊन आम्हाला फसवण्यात आलेलं आहे. सांगितलं 11% लोन आणि घेतात 20-22% आणि सांगितलं की EMI तुम्हाला 22,000 पडेल आणि घेतात 37,000 रुपये. आणि घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देतात, हॅरेसमेंट करतात, सगळं टॉर्चर वगैरे करतात. मला कलकत्ता कोर्टातून नोटीस आलेली आहे आणि अरेस्ट वॉरंटची पण त्यांनी काढलेली आहे. हे पूर्णपणे यांचं सगळं फायनान्स खरी आहे का खोटी आहे हे मला तुम्ही सांगा. मिंटिफाय म्हणून कंपनी होती आणि मिथिला आणि आदित्य नावाचे हे आम्हाला म्हणजे लोन देण्यासाठी आले आणि अलिबागमधून आम्हाला रजिस्टर करून लोन देण्यात आलं आणि आता ते कलकत्त्यावरून नोटीस पाठवतात. आमचा एकच हप्ता थकला तरी ते आम्हाला नोटीस पाठवतात आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा मेडिकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझ्या भावाच्या नावावर लोन आहे तर त्याला मेडिकल प्रॉब्लेम आहे, आम्ही हप्ता भरू, तरी हे ते सांगतात की आम्ही तुमच्या घराला सील करू असे आम्हाला उत्तरं देतात. आमची फसवणूक झाली आहे, कारण की आम्हाला 7 वर्षाचं लोन सांगून ते आता 10 वर्षाचं लोन सांगतायत आणि 11% व्याजदर सांगून आता 19%. तर आम्हाला म्हणजे फसवणूक झाली, म्हणून आम्ही मनसे कार्यालयामध्ये अलिबाग येथे आलेलो आहे की आम्हाला न्याय मिळावा. लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.